सोलापूर पोलीस आयुक्तालयात आयोजित केलेल्या शिवजन्मोत्सव मध्यवर्ती बैठकी प्रसंगी उपस्थित असलेले महापालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, सर्व अधिकारी, मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी, शिवभक्त, गेली अर्धा तास झालं प्रत्येकाने आपापल्या सूचना सांगितल्या. सन्मान्य अधिकाऱ्यांनी त्या लिहूनही घेतले. साहेब, काही सूचना अशा आहेत की वारंवार सांगतो पण होत नाही. खास करून आता जे लाईटीचा विषय सांगितलाय, आपण इथं आहात पण त्या लोकांकडनं कोणत्याही तारा काढण्याच्या कामं होत नाहीत. कारण परवा जो रथाचा विषय सांगितलाय साहेब, पूर्ण रथ थांबला होता एक अर्धा तास प्रभाकर महाराजांचा. त्याच्यामुळं एमएससीबीला जिथं जिथं काही मंडळांना आणि केबलच्या वायरी आहेत त्या काढून नाहीतर तोडून टाका सरळ, पण ते सांगितलं पाहिजेत आणि ते काढल्या पाहिजे सक्तीनं. बाकी आपली यंत्रणा तर आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचाच महत्वाचा विषय आहे साहेब. सुशोभीकरणाच्या कामासाठी सगळ्यांनी पाठपुरावा केलाय, पण आज तागायत सुद्धा काम पूर्ण नाही. तर साहेब, तुम्ही संबंधितांना सांगून रात्रपाळी करून काम संपलं पाहिजे. आता जी काय तार लावलेली आहे साहेब, ते कितपत महत्वाची आहे, तिला जरा पण धक्का लागला तर ते तार तुटेल अशी परिस्थिती आहे. ते काय तुमचं प्रयोजन त्याच्यामध्ये? कारण ती तार जी लावलेली आहे साहेब, आता जाळी लावलेली आहे, तिला जरा सुद्धा धक्का लागला तर ती जाळी राहत नाही. खरं तर वास्तविक त्या पुतळ्याला हे असणं गरजेचं आहे प्रोटेक्शन. मागं आम्हाला काही घटना घडलेल्या आपल्याला माहित आहे, पण जर ते स्पॉट चुकलाय का काय असं वाटतंय. ते थोडंसं त्या बॅरागेटिंगच्या आत लावलं गेलं असत्या तर ते अजून सेफ राहिले असते. तुम्ही सांगा त्याचं. आणि नाही झालं तर साहेब, ते तिला जरा पण ट्रक किंवा कुठल्याही गाडीचा धक्का लागला तर ती राहणार नाही. आणि आजवर ती कठडी तशीच तुटत गेलेली. त्याच्यामुळं आयुक्त साहेब, तुम्ही स्वतः व्हिजिट देऊन ते बघा. आता काय करता आलं नाही तरी हरकत नाही, पण नंतर तरी ते दुरुस्ती लगेचच शिवजयंती नंतर झालं पाहिजे. थोरला मंगळवार तालीम मंडळाकडनं साहेब, आयुक्त साहेब तुम्ही दरवर्षी येता, यावर्षी महापालिका आयुक्त साहेब पण आहेत. मी माझ्या मंडळाकडनं आपल्याला आमंत्रित करतो. ज्या मिरवणुका निघतात त्यांना साहेब आपण सगळ्या येणाऱ्या शिवभक्तांसाठी 25,000 लोकांना टेबल खुर्चीवर जेवण करतो. आणि आपले बंदोबस्तात असलेले पोलीस बांधव असतील, कर्मचारी असतील, यांनाही आम्ही तिथं आमंत्रित करतो. यावर्षी मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी तो भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे टेबल खुर्चीवरचा, आपण सगळ्यांनी त्याचा स्वाद द्यावा. आणि यावर्षीची शिवजयंती पारंपरिक पद्धतीनं झाली पाहिजे साहेब. कारण आता हे जे भावना त्यांनी सांगितल्या डॉल्बीच्या बाबतीतल्या साहेब, न कळत कुठेतरी डॉल्बी लागला आणि तिथं लक्ष नाही दिलं गेलं की मग पुन्हा अशा रिॲक्शन येतात. आणि त्या गोष्टी आपण होणार नाही त्यासाठी खास तुम्ही इथं असता, पण पोलीस स्टेशनला कुठल्याच गोष्टीत डॉल्बी लागला नाही पाहिजे याच्यावर बारकाईनं आपण जर लक्ष दिला, म्हणजे छोट्या मोठ्या कार्यक्रमात सुद्धा बरेचदा लागतो साहेब. आणि नजर चुकीतीने राहतो आणि पुन्हा मग लोक बोलून दाखवतात तिथं की मिरवणुकीत आम्हाला अडवता, या मंडळाला अडवता. असं होऊ नये. आपण जी परंपरा आता बंद करण्याची ठेवलेली आहे ती अशीच अबाधित राहावं याकरता आमचं सगळ्यांचं सहकार्य राहील एवढं सांगतो. यावर्षीचा शिवजन्मोत्सव अतिशय शांततेत आणि दिमागदार पद्धतीने आपण सगळेजण साजरा करू एवढं सांगतो आणि थांबतो.